अमरावती महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब सभागृहात भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं। या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आलं। कोरोनाच्या जागतिक संकटाच्या झळा ह्या भारतालाही बसत असताना महाराष्ट्रामध्ये उद्भवलेल्या रक्ताच्या तुटवड्याचा विचार करता कोणार्क कॉलनी परिसरातील रहिवासी वर्गाच्या सहकार्याने धीरज बारबुद्धे मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते। या रक्तदान शिबिराला परिसरामधून प्रचंड प्रतिसाद मिळाला। अनोख्या पद्धतीने घेतलेले हे रक्तदान शिबिर, ज्याचे नियोजन पूर्णपणे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून सोशल डिस्टन्सिंगचे सर्व संकेत पाळत व्हॉट्सअपवरच रक्तदात्यांनी आपल्या नावाची नोंदणी केली होती। एकूण 77 लोकांनी आपल्या नावाची नोंद केली होती। पैकी 44 रक्तदात्यांनी आपली सामाजिक बांधिलकीचे वहन जबाबदारीपूर्वक पार पाडले। इतर लोक वैद्यकीय कारणामुळे रक्तदान करू शकले नाहीत। कोरोनानंतर सध्याची म्हणजे कोरोना जेव्हापासून प्रादुर्भाव पसरायला सुरुवात झाली तेव्हापासून साधारणतः कॅम्पची परिस्थिती काय आहे आणि आपल्या ब्लड बँकेची परिस्थिती काय? सुरुवातीला कोरोना आला तेव्हा आपल्याला उन्हाळा होता, महाविद्यालयीन सत्र परीक्षाचे होते आणि सुट्ट्या लागणार होत्या। त्यामुळे या काळात अशी रक्ताचा पुरवठा आपल्याला कमी होतो आणि ती एक चिंतेची बाब होती। आदरणीय सी एस सरांनी कलेक्टर सरांशी संवाद साधला आणि त्या दरम्यान आपण रक्ताची भविष्यातली अडचण ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेनंतर एक विशेष आवाहन करण्यात आले आणि विविध शिबिर आयोजकांना आपण नम्र आवाहन रक्तपेढीच्या वतीने सुद्धा करण्यात आले आणि खूप सुंदर उत्स्फूर्त प्रतिसाद जो आतापर्यंत कुठल्याच उन्हाळ्यात नाही लाभला तेवढा या देशसेवेच्या भावनेतून मोठ्या प्रमाणात अनेक शिबिर आयोजकांनी रक्तदाते उत्स्फूर्तपणे या ठिकाणी शिबिर घेत आहेत आणि त्याच्यामुळे रक्ताची संकलन ही खूप चांगल्या पद्धतीने आहे। सध्या पुढील अनेक दिवसांची आपल्याला सुद्धा गरज याच्यामध्ये पूर्ण होईल अशा पद्धतीचा लोकांचा आपल्याला सहभाग आहे। जवळपास आपल्याकडे 20 ते 22 शिबिर आयोजकांचे शिबिर 15 तारखेपासून आपलं नियोजन पुढच्या 15 तारखेपर्यंतचं आहे। या पद्धतीने आपल्याला खूप चांगला सहभाग यांच्या विशेष सहभाग आपल्याला लाभला। संयुक्त विद्यमाने या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या ठिकाणी जवळजवळ 60 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केलेले आहे। मी या ठिकाणी त्या सर्वांचा आभार मानतो। यामध्ये अधिकारी, कर्मचारी, नागरिक तसेच सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका यांनी या ठिकाणी रक्तदान केले आहे। मी अमरावतीवर महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांनाही विनंती करतो की त्यांनी या रक्तदानासाठी आपला उत्स्फूर्त सहभाग द्यावा। धन्यवाद। आपण बघतोय की या कोरोनाच्या लढ्यात या युद्धामध्ये प्रत्येक नागरिक, प्रत्येक युवक आपापल्या पद्धतीनं सहभाग घेतो आहे, कोणी घरी राहून सहभाग घेतो आहे। तर त्याच पद्धतीनं गरजवंतांची गरज पूर्ण करावी ही या दृष्टिकोनातून देखील लोक मोठ्या प्रमाणात रक्तदान करत आहे। त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना चहा नाश्त्याची गैरसोय होऊ नये। सध्या सगळे कॅन्टीन बंद आहे म्हणून शकुंतला रसवंतीचे श्री इंगोलीजी हे गेल्या अनेक दिवसापासून गेल्या 15 तारखेपासून प्रत्येक अमरावती शहरातील प्रत्येक रक्तदान शिबिरामध्ये यांच्या रसवंतीच्या वतीनं आणि ते स्वतः या ठिकाणी सेवा देतात आणि प्रत्येक डोनरला मोफत निशुल्क रस उपलब्ध करून देणं ही त्यांची फार मोठी सेवा आहे। त्यांच्या सेवेकरता मी जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढीच्या वतीने त्यांचा आभार मानतो। सर्व आयोजकांचा त्यांचा आभार मानतो की ज्या पद्धतीनं प्रत्येक व्यक्ती एक खारीचा वाटा उचलतात आहे तशाच पद्धतीनं हे देखील दान करणाऱ्या व्यक्तीच्या सेवेकरता त्यांची सेवा देत आहे। त्याकरता मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। या कार्यक्रमाला आदर्श पद्धतीने संचारबंदीचे पूर्ण नियम पाळताना एकानंतर एक असे फोन करून बोलविले गेले। रक्तदानासाठी इरविन हॉस्पिटलच्या रक्तपेढीची संपूर्ण चमू अतिशय काळजीपूर्वक योग्य त्या वैद्यकीय सूचना देत हे रक्तदान पार पाडित होती। रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी धीरज बारबुद्धे मित्र परिवारातील गौरव काकडे, अनिकेत आखरे, भूषण यादगिरे, आशुतोष भुजाडे, डॉक्टर विपिन टोंगळे, डॉक्टर स्वाती टोंगळे, माधुरी तेलखंडे, ठाकरे, निखिल मोहोड, ईशान गीत, निलेश मोहोड, वैभव बगने, गव्हाळे, गणेश वानखडे, श्रीनाथ वानखडे, मुकुंद अलोनी, नितीन काळे, दीपक कोकाटे, मनोहर गायकी, रमेश आखरे, भरत निस्ताने, यश निस्ताने इत्यादींसह परिसरातील अनेक लोकांनी हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले।